आसवाची घ्या ओंजळीत साठवून, घेता निरोप आमचा तुम्ही पाहू नका वळून. पाहणार नाही आम्हीही जरी बरसतील डोळे, विसरून जाऊ आम्ही घडून जे जे गेले. घेणार नाही भेट कधीच तुमची आता, भेटीस अर्थ नाही निर्माल्य प्रेम होता. जलधार कोसळून होतात मेघ रिक्त, हरवून तुम्हास जाता होते जगण्याची व्यर्थ. जरी झाले जगणे व्यर्थ परी ते ठेवून मनात, सदैव चिंततो आम्ही चित्तात, राहावे तुम्ही सुखात, राहावे तुम्ही यानंतर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे सुद्धा साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. मी आगार सचिव अमित कांबळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. यानंतर आपल्या आगाराचे माजी चालक 14-058 अनंत माने हे आगार प्रमुख साहेब आणि होळकर साहेब यांचा सत्कार करणार. तुमचा येत शेती दुसरं कोणाचं आहे का? दुसरं आम्ही घेतला होता हार. नका साहेब हाय की हरे 2-5 कोण म्हणलं आहार होता त्यात कुठं आहे
औसा आगाराच्या स्वच्छ श्रीमती बनसोडे मॅडम यांनी साहेबाला भर पेहराव असा आहेर आणलेला आहे. श्री शेलुकर या आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी साहेबाला तो आहेर द्यावा. या सगळे जायचे आम्ही सगळे 3 जण आहोत. ए ही किती आणली बे सगळे या इकडे तुम्ही तिघे जण प्रशासन थांबा की यानंतर नाही सगळे ह्याची निघा हो ते कार्यरत होते पण आता लातूर आगाराला हेड मेकॅनिक म्हणून काम करत आहेत. श्री शेलुकर हे AWS साहेबाचा सत्कार करते. या ठेवा बाजूला ते कोणाचं आहे कोणाचं आहे? श्री कुळी साहेब हे होळकर साहेबांचा सत्कार करते. आता कोणाचं राहिले? तुम्ही एक घाला हो तुम्ही एक घाला. यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे आमच्या यांत्रिक साईडचा सत्कार. आता आमच्या वतीनं आम्ही सत्कार करणारच नव्हतो कारण ही एक अतिशय ह्याची भावना होती, परंतु साहेबाचं प्रमोशन असल्यामुळं आम्ही काही म्हणलो नाही. तर आपला यांत्रिक साईडचा प्राथमिक स्वरूपात सत्कार श्रीयुत रमाकांत सगर आणि श्री सचिन परिहार यांनी प्राथमिक स्वरूपात करू. नंतर आपण सगळेजण फोटो काढू. काढू का खुर्ची बाजूला?
फोडून द्या बरं. ते सर त्याच्यामध्ये पावती साहेबाबद्दल 4 शब्द सांगणार असतील त्यांनी कृपया उठून इथं स्टेजवर येऊन बोलावे. सचिन हवालदार. सन्माननीय सगळे व्यासपीठ, लातूरून आलेले आपले सगळ्याचे आपल्यासोबत काम केलेले सेलुकर साहेब, निलंग्याहून आलेले AWS साहेब, आपले अकाउंटंट साहेब आणि माझ्या इथं जमलेल्या माझ्या सर्व कामगार मित्र बंधूंनो, होळकर साहेबाविषयी सांगायचं म्हणजे होळकर साहेबाविषयी मेकॅनिक साईडचा या आगाराचा भावनिक विषय बनलेला आहे. कारण की साहेब ह्या शब्द होळकर साहेबासारख्या माणसाला एवढा शोभून दिसल, कारण की साहेबाचं योगदान औषधाविषयी खूप आहे. का बरं की आम्ही साहेबाच्या कॅबिन पुढून जाते वेळेस जरी सहज जरी गेलं आणि मध्ये बघितलं तर मेकॅनिक साईडला एक प्रकारचा हुरूप येत होता की बाबा साहेब आहेत. भले किती अडचणी आल्या, संकटही आले, तर कुणीतरी म्हणणारा पाहिजे की बाबा तुझ्या हाताने काही झालंही तर मी आहे. अशा कितीतरी गोष्टी जे न होणाऱ्या सुद्धा साहेबासारखा जर माणसानं म्हणलं की कर मी आहे, तरी आम्ही कितीतरी गोष्टी अशा केलेल्या आहेत. कारण की आमच्या माग साहेबाचा थोडासा आधार होता. आज साहेब आमच्यापासून दूर गेले हे पोकळी भरून निघणारच नाही. कारण की मला एक गोष्ट सांगायची होती साहेब. आम्ही ठाण्याला होतो. मी ठाण्यात असताना एक असे प्रमुख पाहुणे आले होते. 2012-15ला एक गोष्ट सांगितली होती त्याने की बाबा चांगल्या संगतीनं का होते ते, की एक ब्रह्मदेवाला नारद मुनीला प्रश्न पडला होता मग की चांगल्या संगतीचं फळ काय मिळते. तर नारद मुनीनं ब्रह्मदेवाला विचारले मग किंवा चांगल्या संगतीचं फळ काय मिळते या पृथ्वी तलावर. तर ब्रह्मदेवान म्हणले मला विचारण्यापेक्षा तू पृथ्वीवर जा. पृथ्वीवर गेल्यानंतर एक गायचं वासरू जन्म घुलाले त्या साहेब ज्या डेपोला जेव्हा ह्या भरती मल्टीची भरती निघाली होती, मल्टी लातूर जिल्ह्यामध्ये कुणीच दिले नाही. बर औसा आगार असा एकमेव आगार होता जिथं सहाय्यक शिल्लक राहिला नाही. प्रत्येकानं प्रमोशन घेतलं. ह्याचं योगदान फक्त होळकर साहेबाला जाते. कारण की आमच्या साईडला एवढा मेकॅनिक लोकांमध्ये आज सहाय्यक मध्ये असा एकही सहाय्यक नाही ज्याला टायर बनवता येत नाही. प्रत्येक जण सहाय्यक मधला आमचा टायर बनवायची क्षमता फक्त होळकर साहेबांमध्ये मिळाली आम्हाला. इलेक्ट्रिकलचं काम प्रत्येक मेकॅनिक करते. असं काम करताना जरी वाटून दिलेलं असलं पण होळकर साहेब असल्यामुळे कुणी बॉडी फिटर, कुणी वेल्डिंग तर कुणीही करते. त्याच्यामुळं असं ग्रेड या शिक्का फक्त होळकर साहेबांमुळे आम्हाला जे काम मिळालं होळकर साहेबांमुळे. मी ही पोकळी तर कधी भरून निघणार नाही होळकर साहेबाची. कारण की 19 वर्ष 17-18 वर्ष झाले एसटी मध्ये सर्व्हिस करून, पण साहेबासारखा जळून बघायचा योग आला नाही. कारण की साहेबांनी चूक एखादी झाली तर मी आणि पुन्हा यश मिळालं तर आपल्या सगळ्याचं, अशी भावना साहेबाची होती. मी साहेबाला पुढील वाटचालीसाठी कळमनुरीच्या आगारातल्या लोकांना बी असा साहेब मिळाला भाग्य त्यांचं बी. मी औसा आगारातर्फे सगळ्या कर्मचाऱ्यांतर्फे साहेबाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विक्रम कांबळे. आलेले प्रमुख पाहुणे कोळी साहेब, शेलकर साहेब व आपले लाभलेले प्रमुख पाहुणे राठोड साहेब, आपले हेड मेकॅनिक सुरेंद्र साहेब. आज आपण या ठिकाणी श्री होळकर साहेब यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. साहेबांच्या विषयी सांगायचं म्हणजे साहेबांचा खूपच वेगळा स्वभाव आणि काम करण्याची स्टाईल खूपच वेगळी होती. आपल्या इथं सहाय्यकाचं प्रमाण जास्त होतं, आरटे कमी आणि सगळे युवा आणि यंगस्टार आपल्याकडे आहेत सगळे. साहेबांना प्रेरणा देऊन सर्वांना प्रमोशन घ्यायला लावले. परत ते आपल्याकडे वेगवेगळे कर्तव्य असतात यांत्रिक साईडला, त्या कर्तव्यामध्ये आणि सगळ्यात जास्त प्रमोशन आपल्या इथून घेतलेलं आहे. जागेवर सुद्धा दुसऱ्या डिपोने घेतलेले नाहीत, परंतु साहेबांची इच्छा सर्वांचं चांगलं व्हावं आणि सर्वांच्या बरोबरच आमच्या सर्वांचं चांगलं झालेलं आहे आणि साहेबांनाही खूपच चांगला डिपो आगार मिळालेला आहे. साहेब तिथंच असं उत्तुंग असं भरारीची कामगिरी करतील आम्हाला गर्व अपेक्षा आणि गर्व पण आहे. साहेब चांगल्या पदावर जात आहेत, त्यानिमित्त साहेबांना खूप खूप शुभेच्छा. वेळात वेळ काढून मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पटावर जमलेले सर्व मान्यवर व आपले सत्कार मूर्ती होळकर साहेब. आता तुमच्या मेकॅनिक साईडचे सगळ्याची गोष्टी ऐकून मन भारावून गेले, पण एवढं सांगू इच्छितो साहेब की जेवढं प्रेम मेकॅनिक लोकांनी तुम्हाला केलंय तेवढंच प्रेम आमच्या प्रशासकीय लोकांनी तेवढंच केलंय. आणि कुठंतरी यांत्रिक साईडला अगर आपलं AWS साहेबांचा संपर्क जास्त असतो, पण आयुष्यामध्ये असं पहिली वेळेस दिसलंय की प्रशासकीय लोकांमध्ये पण तुमचं तेवढंच वर्चस्व आहे जेवढं यांत्रिक मध्ये आहे. आणि 2018ला जेव्हा जॉईन झालो होतो तेव्हा साहेब पण नवीन होते, 1 वर्ष झालं होतं साहेबांना लागून. तेव्हापासून साहेबाचं एक माझं नातं होतं, जे प्रशासनामध्ये काय पण झालं की मी साहेबांना जाऊन बोलायचं, साहेब मला हे गोष्ट पटत नाही, ते गोष्ट पटत नाही. मग साहेब सांगायचे बरोबर आहे, आम्ही हे असं नाही असं करावं लागते, वरून हे दबाव असते ते दबाव असते. म्हणजे एक चांगला सल्लागार, कसं आपलं काम होईल हे सगळं सांगणारे आपले. आज तुमचं नांदेडला साहेबांची बदली झाली तेव्हा लय वाईट वाटलं की आता साहेब जाणार AWS म्हणून, पण आता कुठेतरी आनंद वाटतोय की आगार प्रमुख म्हणून तुम्ही इथून आमच्यातून चाललात, त्याचा आम्हाला आनंद आहे साहेब. थोडं दुःख पण आहे की चांगला व्यक्ती आमच्यात आता राहणार नाही. आणि एक चेस मध्ये जसा राजा असतो तशी साहेब आहेत, पण साहेब तुमचा आज वजीर चाललाय. आमचे AWS साहेब म्हणजे डेपोचे वजीर होते, कुठेतरी आता ते कमी आम्हाला भासणारच आहे. पण तुम्ही म्हणल्यासारखं हवालदार साहेब खरंच त्यांचं भाग्य आहे ज्या डेपोचं जे आगार व्यवस्थापक म्हणून हे चालले. एवढं 2 शब्द बोलतो साहेब, आम्हाला कुणाला विसरू नका, आमचं असंच प्रेम तुमच्यावर राहील. 2 शब्द बोलून माझं शब्द संपवतो. तेवढं कमीच आहे. जडान करणार नाही, जसा हृदयावर पाषाण, एखाद्या जमिनीवर पाषाणाचा दगड पडल्याच्या नंतर जसं काहीतरी ओझं ठेवल्यासारखं वाटतं पृथ्वीला, तसंच या व्यक्तीला निरोप देतानाही सर्वांचं दाटून आलेलं अंतकरण असेल किंवा पाणावलेले डोळे असतील, या अंतकरणात पाणावलेल्या डोळ्यातून का होणार कुठेतरी त्यांचा आगार व्यवस्थापकपदी बढती झाल्यामुळे सर्वांना असलेली आनंददायक गोष्ट, या गोष्टीतूनच आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. निरोप देत आहोत आम्ही निरोप देत आहोत आम्ही कारण सरांना आला दुसरा बोलावा. निरोप देत आहोत आम्ही कारण सरांना आला दुसरा बोलावा. हृदयात जपून ठेवावा त्यांनी आवसा आगाराच्या आपुलकीचा ओलावा, त्यांनी आवसा आगाराच्या आपुलकीचा ओलावा. ज्याप्रमाणे एखाद्या परिसाची उपमा दिली तरी सरांना कमीच आहे, कारण परिसाचा स्पर्श जर एखाद्या वस्तूला जर लागला तर त्याचं सोनं होतं. त्याच पद्धतीने आवसागरातील प्रत्येक व्यक्तीचा किंवा प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या सोन्याची जाणीव झालेली आहे. त्याच पद्धतीने सरांकडून एक आपण अपेक्षा व्यक्त करू की सरांनी ज्या कळमनुरी आगारात पदभार स्वीकारणार आहेत त्या छोट्याशा डेपोचा कुठेतरी आपल्या पदस्पर्शाने त्या डेपोचा सोन्यासारखा उल्हासित करून अख्ख्या महाराष्ट्रात किंवा औसागारातील व्यक्तीपर्यंत ही त्यांच्या कामाचा दबदबा दाखवावा, अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे जड अंतकरणातून का होणार परंतु अंतकरणाने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.
अध्यक्ष आदरणीय स्वामी साहेब, आगार लेखागार साहेब, पुळे साहेब, आणि ज्यांचा आपण निरोप समारंभ करत आहोत ते सर्व यांत्रिकाला आवडणारे होळकर साहेब. होळकर साहेबाचं सांगायचं म्हणलं तर एका वाक्यात मी असं वर्णन करतो, ज्या माणसानं जीवनभरात एकही गोष्ट जोरात आणि वाकडी बोलली नाही. आता मी इतके दिवस ड्युटी केलो एसटीत, 35 वर्ष ड्युटी झाली आहे माझी. पण असा एक साहेब की ज्या साहेबांना आता कसली कुणाची कोणतीही चूक होऊ द्या, साहेब असं असं झालंय, फार मोठं हे झालंय, ऍक्सिडेंट झाला, बरोबर करतो की मी, आहे की चला मी येतो. असं प्रत्येक गोष्टीत प्रत्येक यांत्रिकाला होळकर साहेबांनी एक घरच्या माणसासारखं प्रेम दिलं. पण यांच्या अगोदर असे सुद्धा AWS साहेब होते की ज्या साहेबाच्या रूम मध्ये जायला भीती वाटत होती. यांनी कुणी ह्याचं चार्जशीट देतात, कुणी ह्याचं काय करतील. पण आपण प्रत्येक जण सांगा, ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिक यांच्याकडे AWS चा सुद्धा चार्ज होता. ह्याने वॉचमनला, आपल्या डेपोतल्या शिपायाला सुद्धा होळकर साहेबांनी जोरात बोलले. कित्येक वेळेस इकडून आम्ही तापून जायचं, काय साहेब डेपोत पाणी नाही, प्यायला पाणी नाही, असला उन्हाळा नाहीच, पण तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात असला साहेब मिळणं शक्य नाही. त्यांची बदली झाल्यावर काल सुद्धा त्यांनी एसटीचं काम केली इथं डेपोतलं. प्रत्येक ड्रायव्हरचा फोन, असं असं साहेब आम्ही किती वेळ थांबावं, डिझेल संपलंय आणि पुन्हा कसं करावं ड्युटी. बरोबर बोलतो मी साहेबाशी, बोलतो, एवढंच त्यांचं वाक्य. म्हणून डेपो मध्ये सुद्धा आणि इतर वागण्यात सुद्धा आपल्याला एक आदर्श घ्यावा, अशी ही व्यक्ती आहे होळकर साहेब. आणि त्यांचा परत आपल्याला सहवास लाभावा, त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं भरभराटीचं जावो, प्रमोशन असेच मिळत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काय नाही तुला मी बघून घेऊ. काय घरी साहेबाचा फोन येतात, असं कसं केलं तर तुम्ही जा म्हणून. हा ठीक आहे ठीक आहे, चालकाची शिकायला जायची, गाडी वगैरे शिकायला जायची, आपली यांत्रिक वगैरे काही शिकायचं, साहेबांना सांगितलं काय अडचण नाही. आता काय बरेचदा काय झालं की साहेबाकडे गेलं, साहेब असा त्रास झाला, ठीक आहे काय अडचण मी बघून घेतो. तर तू आहेच ना कोण, कधी हेड मेकॅनिक बोलतो हेड मेकॅनिक चांगलं नाही, कधी यांत्रिक चांगलं नाही, ती नाही म्हणतो, आहेच काही नाही तुला. तर मी तुला कोणी नाही, मी तुम्हाला काय नाव कल्पना घालतो की असं असं त्रास तुला नाही मला, तेवढं एक तुम्हाला दिसताना ठीक आहे म्हणजे बघून घेतो. म्हणजे कधीच कुणावर साहेबांनी तीर केले, कागद दिले नाही, हे हाय दिले, साहेबांना पुढे वाटण्यासाठी उतरू देतो. परिवहन संघटनेच्या साहेबांना सत्कार होणार आहे, तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन सत्कार करावा.
तरी आपल्याला रात्री वाहन त्याच्यामुळे आजच्या या सत्कार समारंभाच्या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आपल्या सर्वांचे लाडके कालपर्यंतचे AWS आणि भावी झालेले आगार व्यवस्थापक आदरणीय होळकर साहेब, त्याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, कर्तव्यनिष्ठ कर्तव्य तत्पर आगार व्यवस्थापक असं म्हणायला सुद्धा काहीच वावगं नाही असे आमचे आदरणीय स्वामी साहेब, राठोड साहेब, खास निलंगेहून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोळी साहेब, जाधव साहेब, शेलुकर साहेब. खर तर बोलायला सुद्धा सर जो उत्साह संदर्भ दिला त्याला पुढे मी त्याचा कंटिन्यू करतो. माणसाने कसं असावं, मी म्हणतो बरेच लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, माणसाने सोन्यासारखं असावं म्हणजे चककून दिसेल माणूस, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखी मुळीच नसावं. माणसाने असं व्हायचं असेल तर मग काय होतं, माणूस सोन्यासारखा झाला की माणूस सोन्याला काय करतो, आपण काम झालं की ड्रॉवर मध्ये ठेवतो, बँकेत नेऊन ठेवतो, घरातलं पाहून ठेवतो. माणसानं व्हायचं असेल तर परिसरासारखं व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं व्हावं, असं परिसर समान असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय होळकर साहेब होते. सर, जेवढा तुमचा संबंध आपल्या मेकॅनिक साईडशी आला तेवढा क्वचित आमच्यासोबत थोडा कमी आला, पण माझ्यासोबत जास्तच आला. कारण गाड्या ब्रेकडाऊन पडल्या, तुमचं कामानिमित्त कम्युनिकेशन असायचं, आमच्या गाड्या ब्रेकडाऊन पडल्या साहेबासोबत कम्युनिकेशन यायचं, कुठवर जायचं ठरलेला मुद्दा राहायचा आमचा. मग साहेबांचं एकच उत्तर असेल, गाडी नीट झाल्या शेवटपर्यंत जावा. म्हणजे एसटी आणि कर्मचारी याच्या पलीकडे सुद्धा प्रशासनाची अतिशय उत्तम पद्धतीने जबाबदारी पार पाडणारं व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा होळकर साहेबांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. नक्कीच या मला येऊन 10 वर्ष झाले, 10 वर्षामध्ये अतिशय उत्तम व्यवस्थापन असेल. तुम्ही तर तुमच्या पद्धतीने सगळं सांगितलं, पण आगाराच्या बाबतीमध्ये सुद्धा गेल्या 3 वर्षापासून साहेबांच्या अतिशय सुंदर उपक्रमातून औसा पनिशमेंट डेपो असणारा अतिशय लातूर जिल्ह्यामध्ये एकदम शेवटचा डेपो म्हणून ओळखला जाणारा डेपो महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आला. हे फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं. आज आगारामध्ये परवा दिवशी अशी परिस्थिती, एकही गाडी डेपोत उपलब्ध नव्हती, एकही गाडी उपलब्ध नव्हती. मी परत प्रत्येक आहे त्या गाड्यामध्ये सुद्धा कशी त्याला मेंटेनन्स करता येईल किंवा ती गाडी लाईनवर पाडून त्या गाडीचे कसे किलोमीटर करता येईल. मध्यंतरच्या काळामध्ये आपल्याला शेवट गाड्या कमी पडल्या, नवीन गाड्या येण्याच्या अगोदर. तर सकाळची कवळी ड्युटी असेल, 2-4 ड्युट्या होत्या, तर त्या ड्युट्याला 9च्या अकोला थांबवून 9च्या अकोल्याची गाडी काढून घ्यायची, त्याच्यात 2 फेऱ्या मारून घ्यायच्या, परत त्या कवळीची गाडी काढून घ्यायची, त्या अमरावतीच्या फेरी. म्हणजे इतकं सूक्ष्म नियोजन, बाबा कर्मचाऱ्याची हाजरी पण भेटली पाहिजे, त्या कर्मचाऱ्याचा दिवस पण लागला पाहिजे आणि एसटीच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली पाहिजे. इतकं सूक्ष्म नियोजन अतिशय होळकर साहेबांनी केला. त्याच्या कामाची पावती म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाचं एसटीने या ठिकाणी सन्मान केलेला आहे. त्या सन्मानाचा यथेच तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये उपयोग करून यापेक्षाही मोठी रँक तुम्ही अचीव करावं. त्या अनुषंगानं मी औसा आगाराच्या वतीनं तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. नक्कीच संघटना म्हणून काम करत असताना काही वेळेस आमच्या संघटनेकडून नक्कीच मतभेद झालेले आहेत. तर काम आणि संघटना आणि एसटी ह्या संलग्न गोष्टी आहेत, ह्या गोष्टी घडतच राहतात. त्या निमित्त सुद्धा जर कुठं आमच्या माझी संघटना असेल, या आगारातल्या सगळ्या संघटना असतील, यांच्या वतीने सुद्धा जर कुठं आमच्याकडून थोडंफार मन दुखावलं गेलं असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला मोठ्या मनानं माफ करून माफ कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही कळून निवडला तर अतिशय उत्तम काम करणारच आहे, त्यात काहीच ते मात्र शंका नाही. 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा औसा आगार कमिंग सून मध्ये तुमच्या कमिंग वेटिंग मध्ये कधीही आपण नक्कीच जसं उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण 2 नंबरला आलो, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला येण्यासाठी आपण तुमच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करू. आदरणीय स्वामी साहेबांचं सुद्धा त्याच्यापेक्षा उत्तम काम आहे, त्याबद्दल सुद्धा काही शंका नाही. अतिशय अमित तर एक खूप सुंदर वाक्य सांगून गेला सर.
आपल्या ह्याच्यामधलं राजा आणि वजीर ही अतिशय सुंदर जोडी या ठिकाणी होती. आणि महत्वाचं म्हणजे आपण गेली 7-8 वर्षापासून जे सांस्कृतिक कार्यक्रम डेपोमध्ये चालू केले, बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा की व्याख्याता बोलावं कुणाला. कार्यक्रम सुरू की आम्हाला पहिलं टेन्शन राहायचं, आता बोलायला कोणाला लावायचं. मग कार्यक्रम म्हणला की होळकर साहेब डोळ्यासमोर पहिले यायचे. पहिलं व्यक्ती म्हणजे होळकर साहेब. कोणताही विषय द्या, कुठलाही विषय द्या, कितीही बोलायला लावा, न अडखळता न बोलता एकदम स्पष्ट कळेल असं सोप्या आणि अभ्यासू भाषेमध्ये बोलणारं म्हणजे व्यक्तिमत्व आदरणीय आपले होळकर साहेब होते. वेगवेगळ्या अँगल मधून वेगवेगळ्या ह्याच्यामधून काम करत असताना अतिशय सुंदर तुम्ही आम्हाला प्रेरणा दिलीत. औसा आगारासाठी आपलं योगदान खूपच अमोल असं योगदान आहे. तुमच्या परिश्रमातून अतिशय स्वच्छ सुंदर बसस्थानक आपल्या दोघांच्या सगळ्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून स्वच्छ सुंदर बसस्थानकाची निर्मिती झाली. नक्कीच सर, आपलं बसस्थानक तर एक नंबर आपलं बसस्थानक एक नंबर येणारच आहे. एक नंबर आल्यानंतर सुद्धा तुम्ही आमच्या बसस्थानकात यावं. आपण त्यावेळी सुद्धा मोठं सेलिब्रेशन त्याचं करूया. तुम्ही आमचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार स्वीकारलात त्याबद्दल मी माझ्या संघटनेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतो आणि तुम्हाला पुढील शुभेच्छा देतो. प्रमुख पाहुणे व इथे जमलेले माझे कर्मचारी बंधू, आता साहेबाबद्दल मात्र काही बोलायचा विषयच राहिला नाही. आता सर्वांना बोलून झालेला आहे. आता त्यांच्यासाठी एक कविता सादर करावी म्हणून मी उभारलोय इथं. तर ही दार असं वाची घ्या ओंजळीत साठवून, घेता निरोप आमचा तुम्ही पाहू नका वळून. पाहणार नाही आम्हीही जरी बरसतील डोळे, विसरून जाऊ आम्ही घडून जे जे गेले. घेणार नाही भेट कधीच तुमची आता, भेटीस अर्थ नाही निर्माल्य प्रेम होता. जलधार कोसळून होतात मेघ रिक्त, हरवून तुम्हास जाता होते जगण्याची व्यर्थ. जरी झाले जगणे व्यर्थ परी ते ठेवून मनात, सदैव चिंततो आम्ही चित्तात, राहावे तुम्ही सुखात, राहावे तुम्ही सुखात. नाही मी तयार केली. कामगार प्रिय आगार प्रमुख श्री स्वामी साहेब, तसेच उपस्थित खास कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन आलेले निलंगा आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कोळी साहेब, आपल्या आगाराचे आगार लेखाकार राठोड साहेब, आमचे सहकारी सूर्यवंशी साहेब, इवितवार साहेब, आज काही कामानिमित्त हजर राहू न शकलेले जाधव साहेब, तसेच खास लातूरून आलेले पाळी प्रमुख श्री सेलुकर, तसे इथे उपस्थित सर्व आपल्या आगाराचे कर्मचारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी, सर्व प्रशासकीय यांत्रिक चालक वाहक, आज सर्वांनी जो माझा निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात जो साजरा केलेला आहे, हा खरं तर दिवस मला आयुष्यभर स्मरणीय राहील असा आहे. खरं तर साहेब, एसटी मध्ये मी जे आलो ते योगायोगानं चालू आहे. कारण इंजिनिअरिंग झाल्यानंतर 1 वर्ष पुण्यामध्ये अभ्यास करत असताना ते करून ज्यावेळेस मी काय करायचं ठरवलं, तेव्हा लातूरला एका कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला जागा निघाल्या होत्या. म्हणजे 4 वर्ष तिथं अभ्यास करत आपण बाहेरचा अभ्यास देऊन मी जॉईन झालो.
4 वर्ष इंजिनिअरिंगला लेक्चर करत असताना मी इतकं त्या ठिकाणी रमून गेलो होतो, कारण मी 4 वर्ष विद्यार्थी असताना जेवढा एन्जॉय केला नव्हता तेवढा आनंद मला तिथे शिकवताना होत होता. आणि अशाच परिस्थितीमध्ये आरटीओची ऍड निघाली होती आणि तिथं 6 महिन्याचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक होता, तो क्रायटेरिया काढला होता. आणि नंतर जॉईन झाल्यानंतर एसटी मध्ये 1 वर्षाचा अनुभव जे ट्रेनिंग आहे ते देणार होतं. त्यामुळं फॉर्म भरलेला होता, म्हणून तो फॉर्म भरलेला असल्याने आणि प्री निघाले असल्यामुळे माझे वरिष्ठ असल्याने त्यांनी म्हणले की, कारण एसटी मध्ये जॉईन व्हायच्या अगोदर चौकशी केली होती की नेमकं काय काम आहे आणि पगार किती आहे. 2018ला ज्यावेळेस मी ऑफिसला येऊन चौकशी केली होती त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही इथं कशाला येताय, कारण त्यावेळेचा पगार माझा खूप चांगला होता. पण तरी पण म्हणलं एक 6 महिने येऊया, आपलं ट्रेनिंग घेऊया आणि पुन्हा तर जायचंच आहे ह्या उद्देशाने मी एसटी मध्ये आलेलो होतो. ते 6 महिन्यासाठी आलो होतो, आज 7.5 वर्ष झालेले आहेत. आणि खरं सांगतोय, मला इथं 7.5 वर्ष एसटी मध्ये असल्याचा कसलंही दुःख नाही, आनंदच होतोय. कारण मला जे जमते थोडंफार आहे तो मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कारण ज्यावेळेस पहिल्यांदा एसटी मध्ये आल्यानंतर ट्रेनिंग घेतली त्यावेळेस मला जॉईनिंग पहिला औसा डेपो दिला गेला होता. आणि खरं सांगायचं तर मला औसा डेपो मी कधी पाहिला नव्हता, म्हणजे कुठं हेही माहित नव्हतं. मी खूप रिक्वेस्ट केली, त्यावेळेस क्षीरसागरचा विभाग नियंत्रक होते साहेब, म्हणलं माझं लातूरला ट्रेनिंग झाले, मला लातूरलाच द्या. पण साहेबांनी म्हणले नाही, पहिली जॉईनिंग आहे, मी सांगतो ते जायचं म्हणले. त्यामुळे मी खूप अनिच्छेने, म्हणजे इच्छा नसताना मी आलो होतो आणि मला पहिला कर्मचारी आपल्या औषधाला भेटला तो आपला विलगेटच होता. हा, त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं, मी म्हणलं असं आलं, त्यांनी खूप मला म्हणजे आता साहेब आला म्हणलं तर थोडंसं चांगलं म्हणजे आदर तिथे केलं, बसा बसा म्हणलं. आणि मग साहेबांची पुन्हा ओळख करून दिली आणि गेली 7 वर्ष साहेब जे म्हणत होते की औसा डेपो थोडासा पनिशमेंट डेपो आहे, आता 7.5 वर्ष मी काम केलं आहे, त्यामुळे मला तर निश्चितपणे माहिती आहे की हा पनिशमेंट डेपो नाही. इथं काम करणारे सर्व कर्मचारी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे काम करतात आणि जे पूर्वी असेल कधी पनिशमेंट डेपो म्हणून तो आता असं राहिलेला नाही. सर्व चालक असेल, यांत्रिक असेल, सर्व उत्तम काम करतात आणि याच्यामध्ये सर्वांचंच योगदान आहे. गेली 7 वर्ष तुम्हाला सर कॅपिटल बाबत आता तुम्ही बघताच आहे, कधीच वरून कधी विचारणा झाली नाही. सगळे काम करणारे तहसीलकर असतील, आता मामा असतील, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. बाकीच्या गोष्टीसाठी बाकीचे आपले बऱ्यापैकी पॅरामीटर चांगलेच आहेत, हे काम करत तुम्ही सर्वजण आहात. त्याचबरोबर चालकांनी सुद्धा खूप मोठं योगदान दिलं. जेव्हा सांगितलं त्यांना की एवढं टार्गेट आहे, तेव्हा फोन आल्यानंतर स्वतःहून ती फोन करून सांगायचे एवढं आलंय म्हणून. त्यांनी खूप चांगलं काम केलं. वाहन व्यवस्थेत बिडी झाल्यानंतर मला काय तो रस्त्यात असल्यानंतर काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नव्हता, पण मी एवढं केलं की केव्हा जरी फोन आला किंवा चालकाचा फोन घ्यायचा, त्यांना 2 शब्द त्या ठिकाणी बोलून त्यांना तिथं थोडं तरी धीर देण्याचा किंवा पुढच्या डेपोचा मार्ग काहीतरी सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामुळं सर्व चालकांनी, वाहकांनी त्याला सहकार्य केलं आणि गेली 7 वर्ष खूप म्हणजे काही अनुभव चांगले, म्हणजे बऱ्यापैकी चांगलेच आहेत, थोडेसे आले, परंतु सर्व अनुभव चांगले असल्यामुळे आणि मला खूप शिकता आलं. कोविड सारख्या काळामध्ये साहेब सांगितलं म्हणलं तर जवळपास 250 टायर पडलेले होते, त्याचे कार्ड नव्हते. कर्मचाऱ्यांनी बघितलं, ह्या इथून टायरचे नंबर मोजायचो आम्ही, दुसरीकडे नेऊन लावायचो. हे आम्हाला बऱ्यापैकी काम चालत होतं. त्यावेळेस आपल्याकडे लिपिक नव्हता. त्यावेळेस गायकवाड साहेबांनी म्हणले की मी माणूस देऊ शकत नाही, तुम्ही कारण त्यांच्याकडे अडचण होती. त्यावेळेस साहेब जवळपास मी 25 ते 50 टायरचे किलोमीटर मारायचो. त्यावेळेस सोमवंशी आपला असायचा, रणदेव अमोल असायचा, यांना घेऊन तोही प्रश्न त्यावेळेस आपण निकाली काढला होता. अशा अनेक प्रसंग आहेत. कोविडच्या कालावधीमध्ये असेल, भरपूर टायरचं नुकसान त्यावेळेस होत होतं. सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व माझ्यासोबत काम करणारे आमच्या सेक्शनचे की कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं, की कशा गोष्टी असतात, इथपर्यंत साहेबांनी सहकार्य केलं. पाटील साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, सर्वांकडून मी खूप काही तुमच्याकडून शिकलेलो आहे. हीच 7-7.5 वर्षाची जी काही अनुभवाची शिदोरी आहे ती घेऊन आता मला पुढे जो पुढची वाटचाल आहे, आगार प्रमुख म्हणून मी एका ठिकाणी नकळून इथे काम करणार आहे, हे सगळं त्या ठिकाणी मला फायदेशीर होणार आहे, यात काही शंका नाही. तुम्ही आज या ठिकाणी माझा जो काही सन्मान केलात, जे एवढ्या संख्येने, एवढं हरण हे सगळे एवढ्या संख्येने तुम्ही आणून केलात, खरंच मला खूप म्हणजे भरून आलेला आहे की एवढं तुम्ही माझा सन्मान केलात. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. तसेच आज जरी इथून जात असलो तरी मी नेहमीच तुमच्या सोबत असेन. केव्हाही जरी फोन केलात, माझ्या परीने जे जमेल, जे शक्य होईल, मी ती मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. तसंच आपलं बसस्थानक
हे पुढच्या 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये जो रिझल्ट लागेल तेव्हा ते 1 नंबरला आलेला आहे असं ऐकायला मिळावं अशी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जसं मला आतापर्यंत तुम्ही सहकार्य केलं त्यानंतर जो कोणी चार्जमन असेल किंवा AWS असतील त्याच प्रकारे तुम्ही त्यापेक्षा उत्तम काम कराल. गाड्या पेंडिंग राहणार नाहीत, ऑफरोड होणार नाहीत, त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आगाराचे आगार प्रमुख साहेब स्वामी साहेब हे अध्यक्षीय भाषण करतात. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्यांना की आपण निरोप देत आहोत असे आपले सर्वांचे लाडके AWS साहेब. आता दुपारनंतर आगार व्यवस्थापक साहेब म्हणावं लागणार आहे आपल्याला. असे आपले होळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व इथे उपस्थित असलेले सर्व माझे कर्मचारी बंधू भगिनी. तर होळकर साहेब संबंधित काय सांगावं, कारण मी तुम्हाला सांगतो की साधारणतः 10 वर्षापासून मी आगार व्यवस्थापक म्हणून कार्य करतो. म्हणजे ATS असताना पण मी माझ्याकडे साधारणतः 4.5 वर्षे डेप मॅनेजरचा चार्ज होता. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा मी शिवाजीनगरला होतो म्हणा, पुण्याला होतो, झालं बीडला होतो, सर्वोत्कृष्ट जर AWS जर कोण असेल तर ते आपले होळकर साहेब. सांगायचं कारण असं की मला तरी आठवत नाही की एखादी कार्य सांगितलेलं आहे आणि ते झालेलं नाही. म्हणजे आपण कार्य कोणतं सांगतो की बाबा जे काही ST संबंधित जे कार्य आहे ते सांगितल्यानंतर त्याच्यातून मार्ग कसा काढला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला कसं आहे, आता सध्या गाड्यांचे एज खूप वाढलेलं आहे. साधारणतः 11.5 वर्ष आपलं एज आहे गाड्यांचं. मग अशा गाड्या घेऊन कार्य करणं, सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कार्य करणं खूप जिकिरीचं असतं. तरी त्यांनी प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढलेला आहे. कारण कसं असतं मित्रांनो की थांबणं म्हणजे संपणं असतं. पुढे पुढे मार्गक्रमण करत राहिलं तर ते गाडा पुढे चालत राहतो. त्याप्रमाणे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन, आता सर्वांनी सांगितले, हवालदारांनी सांगितले, दळवी मॅडमनी बोलले, मुकेश यांनी बोलले, अमित होते, सगळ्यांनी म्हणजे कोणी सोनं म्हटले, कोणी परीस म्हटले. खरोखरच त्याप्रमाणेच ते आहेत की कुणाला न दुखवता कामगिरी कशी करायला पाहिजे ती त्यांनी सर्वांना सांगितलेलं आहे. कारण काय होतं मित्रांनो, काही वेळेस प्रशासकीय बाबी राबवत असताना नाईलाज असतो, कठोर होऊ पण लागतं. त्यांना रिपोर्ट बी करावे लागतात, चार्जशीट पण द्यावं लागतो. पण त्यातून मार्ग काढणं आणि त्यातून मार्ग कसा निरस्त केला जातो हे पण बघणं तेवढंच महत्वाचं असतं. तेही त्यांनी केलेलं आहे. आपल्या बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबतचा विषय असू द्यात, म्हणजे जेव्हा जेव्हा म्हणजे मला म्हणजे गरज भासायची तेव्हा तेव्हा साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छतेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि स्वतःहून त्यांनी स्वच्छतेमध्ये बस स्थानक नंबर 1 ला आपलं महाराष्ट्र लेवलला कसं येईल त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. सध्या आपले चालक, वाहक, यांत्रिक यांनी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचे कर्तव्य तत्परतेने, कर्तव्यनिष्ठेने काम करून उत्पन्नामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीचं नाव कमवलेलं आहे. सर्व श्रेय चालक वाहकांचं आहे, यांत्रिकांचं आहे. त्यामध्ये काही अंशी प्रमाणामध्ये होळकर साहेबांचा पण सहभाग आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. काय असतं, कामगार हा काम करतच असतो, बरोबर आहे, पण त्याच्या पाठीवरून हात ठेवला तर तो अजून चांगलं काम करत असतो असं मी ऐकलंय, बरोबर आहे का? तसंच
त्यांनी केलेलं आहे, आपणही करत असतो. आणि तुम्ही खरंच मी म्हणजे काही तुमची काही खोटी स्तुती करत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या जोपर्यंत 15 तारखेपासून जो पण भाडेवाढ झालेली आहे तेव्हापासून जर विचार जर केला तर औसा आगारांनी खूप मोठ्या पद्धतीने उत्पन्न आणण्याचं कार्य केलेलं आहे. तरी त्याबद्दल सर्व चालक वाहक यांत्रिक यांचं अभिनंदन, टाळ्या झाल्या पाहिजे त्यांसाठी. आणि आता विशेष म्हणजे त्या साहेबांना कळमनुरी आगार भेटलेला आहे. कळमनुरी आगार चांगला आगार आहे. तिथून अगोदरचे आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क झालेला आहे माझा. खूप चांगला आगार आहे आणि कार्यप्रणाली पण चांगली आहे. त्याबद्दल ते यशस्वीपणे आगार व्यवस्थापक म्हणून काम करतील यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने, आगाराच्या वतीने होळकर साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या वतीने परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण जेवण करून घ्या. जेवण वाढवलं व्हायची